तर काल मी दक्षूसाठी बनवला होता रताळ्याचा शिरा। तर त्यासाठी रताळे स्वच्छ धुवून घेतलं। आता कालच दक्षू 11 महिन्याचा कंप्लीट झाला। इथे रताळे एकीकडे स्वच्छ धुवून बॉईल करायला ठेवलं, तोपर्यंत दक्षू सुद्धा उठला। म्हणजे मी असं काहीतरी काम करते आणि तो उठणार नाही झोपेतून असं तर कधीच होत नाही। मग त्याला गोड असं रेडी केलं आणि तो जोपर्यंत खेळामध्ये बिझी होत नाही ना तोपर्यंत त्याच्या जवळच बसून राहिले। तो मस्त इथे खेळामध्ये बिझी झाला तोपर्यंत रताळ सुद्धा मस्त बॉईल झालं होतं। मग त्याचे वरचे साल काढून घेतले आणि मी त्याच्यासाठी ना इथे अर्ध रताळ घेतले। आता तुम्ही ना सिंपल हे जर मिक्सरला बारीक करून थोडंसं पाणी टाकून जर बारीक केलं आणि सिंपल तूप टाकून जर फोडणी देऊन असं बनवलं ना सिंपलच अशी प्युरी, तर ते सुद्धा तुम्ही बेबीला देऊ शकता। मी शिरा बनवते त्यासाठी अर्ध रताळा इथे मी छान असं स्मॅश करून घेतलं। त्यामध्ये एक पाण्यामध्ये भिजवलेली मस्त खजूर ॲड केली, ती सुद्धा ना छान अशी स्मॅश करून घेतली। तुम्ही हवं तर मिक्सरला जरी करून घेतली ना तरी सुद्धा चालेल। मग लगेच दुसरीकडे कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, तुपामध्ये स्मॅश केलेलं रताळं आणि खजूर 1-2 मिनिट भर त्यामध्ये छान असं परतून घेतलं। आता हे ना एकदम कमी गॅसवरती ना मस्त याच्यामध्ये परतून घ्यायचं, जोपर्यंत ना सगळं तूप त्या रताळ्यामध्ये ना एकदम मिक्स होत नाही तोपर्यंत। नंतर त्यामध्ये ना दूध ॲड केलं। तुम्ही ना डायरेक्टली थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी असं जरी ॲड केलं ना तरी सुद्धा चालतं। 1 वर्षाच्या पुढच्या बाळांसाठी तुम्ही जर देत असाल तर याच्यामध्ये साखर सुद्धा ॲड करू शकता, पण मी दक्षूसाठी असं साखर वगैरे ॲड नाही करत। नंतर त्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रुट्सची पावडर ॲड केली आणि मस्त मिक्स करून घेतलं। चमच्याने ना एकदम छान असं स्मॅश करून घेतलं, जेणेकरून रताळे आणि जी खजूर होती ना ती एकदम छान अशी मिक्स होऊन जाईल आणि एकदम घट्ट होईपर्यंत ना मस्त शिजवून घेतलं। तुम्हाला हवं तर त्याच्यामध्ये ना तुम्ही थोडीशी विलायची पूड जरी ॲड केली ना तरी सुद्धा चालतंय। एकदम छान आणि हेल्दी शिरा रेडी आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।